या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, काय आपला प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे. आज मार्केटमध्ये अचानक मोठासा गॅपअप झाला, त्यानंतरनं मार्केटनं एक सॅडवे मोमेंटम दाखवले. उद्याला निफ्टीची एक्सपायरी आहे, कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कुठं आपल्याला झिरो टू हिरो डायरेक्शनल मार्केट बघायला भेटेल, कुठं रेनबॉर्ड मार्केट बघायला भेटेल, तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे विथ लॉजिक. ओनली पेन आणि पेपर घेऊन बसा. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कोणते पॉईंट नवीन वाटले देन तुम्ही राईट डाऊन करू शकता, आणि जर का व्हिडिओ कुठं पण आवडला देन डेफिनेटली लाईक करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू, आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा यायचं आपल्याला निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर निफ्टीमध्ये स्लोली मार्केट हे अपसाईड मोमेंटम दाखवत चाललेलं आहे याच्यामध्ये, आणि निफ्टीमध्ये आज एक ह्याच्यामध्ये हँगिंग मॅन टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनलेला आहे, जो की इंडिकेट करतो आहे एनी साईड मोमेंटम कॅन बी हॅपन. एकतर मार्केट अपसाईडला पण तोडू शकतं किंवा मार्केट डाऊन साईडला पण तोडू शकतो. इमॅजिन मार्केट जर का गॅप डाऊन झालं आणि जर का सस्टेन नाही राहिलं तर प्रोबॅबिलिटी परत मार्केट एक अपसाईडला जाऊ शकते, किंवा मार्केट जर का गॅपअप झालं, जर का सस्टेन नाही झालं तर प्रोबॅबिलिटी परत मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. जर का मार्केट अपला ओपन झाला, सपोज गॅपअप ओपन झाला आणि सस्टेन झाला अपसाईडला, तर ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम अपसाईडला कंटिन्यू होऊ शकते. आणि जर का मार्केट ह्या आजच्या लोच्या खाली जर का क्लोज आला तर याच्यामध्ये एक टाईप ऑफ टॉप बनल्यासारखं आपल्याला दिसू शकतं, आणि तिथून मार्केट थोडंफार रेनबाउंड किंवा थोडंफार पुलबॅक डाऊन साईडला पण येऊ शकतं. ओके, तर ह्याच्यामध्ये कशाप्रकारे आपला ट्रेड प्लॅन करू शकतो इंट्राडेमध्ये. प्लस उद्याला ह्याची एक्सपायरी आहे, तर बिंदास एक कंडिशन टाकायची आहे. सपोज जर का मार्केट ही जी आजचा हाय आजचा लोच्या मध्ये कुठं पण मार्केट ओपन जर का झालं तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट उद्याच्याला साईडवे राहू शकते, मार्केटमध्ये एक इनसाईड कॅन्डल बघायला भेटू शकते. बट जर का मार्केट फ्लॅट ओपन व्हायला लागलं आणि जर का मार्केट अपसाईडला सस्टेन व्हायला लागलं देन इट इज अ पॉझिटिव्ह साईन, मार्केट अपसाईडला सस्टेन होऊ शकते. जर का मार्केट अपसाईडला सस्टेन राहिला तर प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडला जाऊ शकते. बट जर का मार्केट याच्यामध्ये सपोज मोठाच्या मोठा गॅपअप झाला आणि त्यानंतर थोडंसं रिव्हर्सल आला, सपोज गॅप सस्टेन नाही झाला, रिव्हर्सल आलं डाऊन साईडला, तर प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये अगेन एक आपल्याला रेड कॅन्डल बघायला भेटू शकते. जर का मार्केट मोठा गॅप डाऊन झाला आणि मार्केट अपसाईडला नाही गेला, मार्केट डायरेक्टली डाऊन साईडला आला, तर जेवढे पण लॉंग गेले असेल ते सगळ्यांचे अनवाइंडिंग होईल आणि त्यानंतर मार्केट परतमध्ये एक डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. तर जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो तर मार्केट अजून पण स्ट्रॉंग दिसते. फक्त एकच गोष्टीचं कन्सर्न आहे की मार्केटनं अजून पण एक मेजर पुलबॅक डाऊन साईडला दिलेला नाही आहे, कंटिन्युअसली अपसाईडला गेलं आहे. कुठंच मार्केट एक मेजर रिट्रेसमेंट आलेली नाही आहे, ही एक पेंडिंग आहे रिट्रेसमेंट. एक तर दोन सिनारिओ होतील, एक तर मार्केट थोडंसं इथं हॉल्ट करेल, टाईमपास करेल, जसं बिफोर याच्या आधी पण मार्केटनं इथे एक टाईमपास केला होता, अगेन इथे एक मार्केटनं टाईमपास केला होता. असं काहीतरी टाईमपास एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये रिव्हर्सल पुलबॅक येईल आणि अगेन मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहू शकतं आहे. ओके, तर जर का मेजर डाऊन साईड मोमेंटम यायचं असेल देन ह्याच्यामध्ये तर आजचा लोच्या खाली सस्टेन राहिला तरच डाऊन साईड, अदरवाईज दोन्ही कंडिशनला फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह आपण रिॲक्ट करू शकतो. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपला ट्रेड प्लॅन करायचा आहे, तर आज मार्केट मोठा गॅपअप झाला, त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला, अगेन प्रॉफिट बुकिंग, कारण की नो वन नोज मार्केट गॅपअप जाईल. अगेन एक न्यूज आली HDFC बँकमध्ये, त्याचा इम्पॅक्ट HDFC स्ट्रॉंग अपसाईडला झाला, आणि HDFCचं वेटेज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये हेवी असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला गॅपअप बघायला भेटला होता. त्यानंतरनं काय झालं, मार्केटमध्ये काल US पण US फेडचे जे पण होते ना, तर त्यांनी पण एक चांगलं स्पीच दिलं, त्यांनी पण अजून पण म्हणजे असं निगेटिव्ह काय बोललं नाही, त्याचा पण इम्पॅक्ट मार्केटवरती राहिला. 2-3 गोष्टी पॉझिटिव्ह रिॲक्शन आल्या, त्याच्यामुळे मार्केटमध्ये अचानक ही मोमेंटम आली. आणि कधी पण लक्षात ठेवा, जेवढ्या पण मोठे गॅपअप होतील किंवा मोठे गॅपडाऊन होतील, क्वांटिटी पहिल्यांदाच रिड्यूस करून टाका, 1/2 क्वांटिटी ठेवा किंवा वेट करा. जर का बिगिनर असाल तर ट्रेड नका करू, बिकॉज मोठे गॅपअप आणि मोठे गॅपडाऊनमध्ये एक गोष्ट होत असते की मोठे गॅपअप जर का झाले तर मोमेंटम येणे डिफिकल्ट राहते. डेफिनेटली निफ्टीमध्ये मोमेंटम नाही आली, बट बँक निफ्टीमध्ये एक टर्नअराउंड आला होता स्टार्टिंगला, आणि त्यानंतर बँक निफ्टी पण साईडवे गेले आणि निफ्टी पण साईडवे गेले. तर जेवढे जणांनी आज एक्सपायरीला लास्ट सेशनला जर का कोण ट्रेड केलं असेल तर एक डेफिनेटली त्यांचं याच्यामध्ये एसर उडले असेल. आणि मी टेलिग्रामला पण अपडेट दिला होता, नो ट्रेडिंग सेशन, नो ट्रेडिंग एरिया, बाईंग करू नाही शकत त्याच्यामध्ये आपण. तर जर का ते कोण फॉलो केला असेल तर डेफिनेटली ते वाचले असतील, अदरवाईज ह्याच्यामध्ये पण ज्यांनी पण कोण ह्या गोष्टी फॉलो नसेल केल्या त्यांचा याच्यामध्ये चांगला SL उडला असणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी पण मोठे गॅपअप्स होतील किंवा मोठे गॅपडाऊन होतील आणि मार्केट जरा जरी रेंज बाउंड वाटलं तर त्या बिहेवियरला ऑप्शन बाईंग अवॉइड करा.
जर का तुम्हाला प्रॉपर ऑप्शन सेलिंग येत असेल विथ हेजिंग तर तुम्ही ते प्लॅन करू शकता. अदरवाईज तो दिवस वेट करा. असं नाही होणार की त्या दिवशी दररोजच ट्रेड करणं असं पण नसतं की एका चांगल्या लेवलला जर का तुम्हाला भेटलं देन तुम्ही प्लॅन करा. दररोज ट्रेड करण्यापेक्षा एक चांगली मोमेंटम जर का तुमच्याकडे भेटली देन डेफिनेटली तुमचं ट्रेडिंग चांगलं होऊ शकतं. ओके, आता उद्याच्याला आपण कशाप्रकारे प्लॅन करतो आहे. उद्याच्याला आपला प्लॅन सिम्पल आहे. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं आणि पहिले काही मिनटं काही हवर याच्यामध्ये सस्टेन राहिला आणि अपसाईड जर का त्यानं ब्रेक करायला लागला तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा आहे. सपोज जर का इमॅजिन थोडासा गॅपडाऊन जर का झाला आणि चुकून जर का ह्या एरियामध्ये आला एकदम कमी क्वांटिटी निग्लिजिबल क्वांटिटीमध्ये आपण बाईंग प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये लास्ट सेशनला 24,237 पासून 24,258च्या आसपास जर का कुठं ओपन राहिला स्टॉप लॉस एकदम छोटासा असणार. आजचा डे लो हा स्विंग लो आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवलं तरच आपण याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन करणार. अदरवाईज ह्याला इग्नोर करून टाका. जर का मोठा गॅपडाऊन जर का झाला सपोज आजचा लोच्या खाली मार्केट कुठं पण यायचा प्रयत्न केला तर आपल्याला फर्स्ट मे बी इथंपर्यंत मार्केट यायचं प्रोबॅबिलिटी येऊ शकते. इन एनी केस जर का मार्केट डाऊन साईडला यायला लागला तर 24,181ला मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे. त्यानंतर 24,150ला एक मार्केटमध्ये सपोर्ट आहे. तर हे दोन सपोर्टला मार्केट कसं रिॲक्ट करते बघणं गरजेचं आहे कारण की ह्याच्यामध्ये कुठंच आपल्याला चांगला स्ट्रॉंग सपोर्ट दिसत नाही आहे. जर का तुम्ही 24,181 जर का आणि 24,150 जर का सोडला तर ह्याच्यामध्ये कुठं रेंज नाही आहे. हे पूर्ण एम्प्टी आहे. तर ह्याच्या खाली जर का सस्टेन राहायला लागला तर आपण ह्याच्यामध्ये शॉर्ट प्लॅनिंग करू शकतो हाफ क्वांटिटीमध्ये. आणि जर का मार्केट सपोज काही कारणाने मार्केट ह्याच्या खाली एकदा फक्त एक काम करा. फर्स्टला जर का त्यानं ब्रेक केलं तर शक्यतो तिथं डायरेक्टली रिस्क नका घेऊ. वेट करा. जर का रिट्रेस करून जर का डाऊन साईडला यायला लागला तर प्लॅन करू शकता. म्हणजे सस्टेन झाला तर प्लॅन करू शकता. अदरवाईज तिथं रिव्हर्सल दिसला तर तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, आणि जर का फर्स्ट टाईम जर का ब्रेकआउट डायरेक्टली दाखवायला लागला सपोज इथं ओपन झाला डायरेक्टली ब्रेकआउट दाखवायला लागला तरी पण वेट करा. जर का ब्रेकआउट सस्टेन राहिला तरच प्लॅन करा. अदरवाईज ते ट्रॅप करू शकतं आहे. ओके, तर याच्यामध्ये सपोज जर का अपसाईडला सस्टेन राहिला तर आपण 24,000 याच्यामध्ये 24,400 ही जी एक सायकोलॉजिकल नंबर आहे. प्रोबॅबिलिटी की तिथंपर्यंत एखाद्या वेळेस मार्केट यायचा प्रयत्न करू शकते किंवा 24,360पर्यंत मार्केट यायचा प्रयत्न 24,350पर्यंत मार्केट यायचा प्रयत्न करू शकतं. तर हे झालं आपलं निफ्टीबद्दलचं. जर का आपण बँक निफ्टी बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण सिम्पल आहे की बँक निफ्टीमध्ये बऱ्याच जणांनी शॉर्ट पोझिशन क्रिएट केली असणार आहे कारण की बँक निफ्टीमध्ये इथं काय झालं होतं इथं एक पॅटर्न तयार झाला होता आणि एमवरती बऱ्याच जणांनी याच्यामध्ये ट्रेड प्लॅन केला असणार. बट सगळ्यांचा इथे एस एल उडले अजून निम्मे उडलेत. बट अजून कधी उडतील जर का ह्याच्यावरती अजून सस्टेन राहायला लागलं 54,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहायला लागलं तर मार्केट लवकरच आपल्याला 54,000च्या आसपासचे पण दर्शन दाखवू शकते. येणाऱ्या मंथमध्ये येणाऱ्या डेजमध्ये क्वार्टरली बेसिसवरती रिझल्ट पण येतील. तर त्याचा पण इम्पॅक्ट मार्केट पहिल्यांदाच प्राइस इन करत आहे हे पण लक्षात ठेवा. आणि जर का याच्यामध्ये बघायला गेलो तर हा जो लो आहे कारण की जेवढ्या जणांनी शॉर्ट केले होते त्या सगळ्यांचे असेल इथं आहेत. काही जणांचे आत्ता उडत अजून थोड्या जणांचे इथं उडू शकतील. जर का मार्केट याच्यावरती सस्टेन राहायला लागलं तर चांगली मोमेंटम अपसाईडला एक्सपेक्टेड आहे. आणि जर का मार्केट हा लो आपला स्टॉप लॉस असणार. जर का मार्केट ह्याच्या खाली जायला लागलं तर मग मार्केटमध्ये परत एक प्राइस ॲक्शन डाऊन साईडला बनू शकते कारण की एक मोमेंट अपसाईडला एक मोमेंट डाऊन साईडला आणि असे काय तर मोमेंटम आले तर हा जो रेंज आहे हे रेंज ज्या डायरेक्शनला ब्रेक होईल अपसाईड ब्रेक झाली तर अपसाईडला डाऊन साईड ब्रेक झाली तर डाऊन साईडला आपला ट्रेड प्लॅन असला पाहिजे. करंटली याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर आजच्या सेशनला डायरेक्टली मोठा गॅप अप झाला. कालच्यापासून आजच्यामध्ये मोठा गॅप अप झाला डायरेक्टली अपसाईडला गेला. बट क्लोजिंग जर का आपण बघायला गेलो ओव्हरऑल कॅन्डल तर डोजी काइंड ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनला. हायच्यावरती सस्टेन आला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करायचा. लोच्या खाली सस्टेन आला तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करायचा. दोघांच्या मध्ये जर का झालं तर साईडवे मार्केट जाऊ शकते. इनसाईड कॅन्डल तयार करू शकते. जर का बँक निफ्टीमध्ये इंटरडे प्लॅन करायला गेलो सिम्पल असणार आहे. जर का मार्केट याच्यामध्ये कुठं पण ओपन झाला आजचा डे हायपासून आजचा डे लो याच्यामध्ये कुठं पण मार्केट ओपन झाला तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केट साईडवे जाऊ शकते. ऑलरेडी मार्केट गॅपअप झाला सस्टेन राहिला आणि कन्सॉल्टेशन केला. फ्लॅट ओपन राहिला कन्सॉल्टेशन केला अपसाईडचा रेंज ब्रेक केला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का डाऊन साईड ब्रेक करायचा असेल तर आपल्याला हा लो ब्रेक करणं गरजेचं आहे कारण की ह्याच्या खाली जर का मार्केट आला तर कदाचित रेंज बाउंड जाऊ शकते किंवा ह्याच्यामध्ये डायरेक्शनल याचं थोडंसं प्रोबॅबिलिटी म्हणजे थोडंसं प्रोबॅबिलिटी कमी आहे. हाफ क्वांटिटी प्लॅन करू शकता बट रिस्की रेट बेटर वे की आजचा डे लोच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला तर आपण डाऊन साईडचा प्लॅन करू शकतो. मे बी गॅप फिलिंग आपलं मे बी टार्गेट असले पाहिजेत. जर का ह्याच्या खाली गेला तर जोपर्यंत आता ही रेंज मोठी आहे त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट ह्या दोघांच्या मध्ये का राहिला तर एक इनसाईड कॅन्डल तयार करू शकतं आहे. ओके, होप तुम्हाला समजलं असेल याच्यामध्ये. आणि जर का याच्यामध्ये काही पण चेंजेस असतील तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी दिलं आहे. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.